फायनली माझा पहिला वर्कआउट व्हिडिओ आलेला आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. चला तर सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. आज मी आणि माझा भाऊ ट्रेन करणार आहे बॅक, ट्रॅप्स आणि रेअर डेल्ट. सुरू करूया वॉर्मअपपासून. वॉर्मअपमध्ये मी युनिक असं काही करत नाही. नॉर्मली रोटेशन किंवा मोबिलिटी एक्सरसाइज करतो. वॉर्मअप नंतर येते सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे वर्कआउट प्लॅन नोट डाऊन करणं, जे 99.9% लोक करत नाहीत. तो वर्कआउट प्लॅन करताना मी पहिले किती एक्सरसाइज करायच्या हे ठरवतो, त्यानंतर नंबर ऑफ सेट्स आणि मग ते सेट्स मी वर्कआउटमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. सर्वात पहिले पुलअप्स घेऊन वर्कआउटला आपण ग्रीन सिग्नल देऊ. त्यानंतर आपली पहिली एक्सरसाइज वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन. याचे आपण घेणार आहोत 4 नंबर ऑफ सेट्स आणि सर्व सेट्स क्लोज टू फेल्युअर. या व्हेरिएशनमध्ये मेन मोटिव्ह असा आहे की मॅक्झिमम स्क्वीज आणि मिनिमम स्ट्रेच. मिनिमम स्ट्रेच यामुळे की वाईड ग्रिप असल्यामुळे जास्त स्ट्रेच द्यायला गेलो तर लॅट्सवरचा लोड शोल्डर जॉईंटवर शिफ्ट होतो. बॅकच्या वाईडनेससाठी आणि थिकनेससाठी ही एक्सरसाइज एक नंबर आहे. यानंतर सेकंड एक्सरसाइज सीटेड केबल रो विथ क्लोज ग्रिप. याचे 3 सेट क्लोज टू फेल्युअर. याच्यामध्ये स्क्वीजसोबतच स्ट्रेचवर जास्त फोकस द्यायचा आहे. त्यानंतर थर्ड आणि लास्ट एक्सरसाइज डंबल रो. याचेही 3 सेट घेऊ. ही बॅकची फिनिशिंग एक्सरसाइज आहे, सो पूरी जान लगा के सेट परफॉर्म करते. डंबल रो ही एक्सरसाइज जेवढी स्ट्रिक्ट फॉर्ममध्ये ठेवून कराल तेवढाच जास्त बेनिफिट मिळेल. आता आपण ट्रेन करणार आहोत ट्रॅप्स. त्याची एकच एक्सरसाइज आहे, ती म्हणजे डंबल स्ट्रक्स. त्याचे 3 सेट घेऊ आणि यात मॉडरेट वेट वापरायचं आहे, कारण विनाकारण हेवी घेऊन खांदे उडवण्यात काही अर्थ नाही. यानंतर रेअर डेल्ट ट्रेन करू, जे आपण रेकॉर्ड नाही केलं आहे. रेअर डेल्टसाठी आपण रेअर डेल्ट फ्लाय घेऊन वर्कआउटला पूर्णविराम देऊ आणि सर्वात शेवटी आरशासमोर येऊन थोडी शायनिंग मारू आणि घरी निघू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनापासून आवडला असेल तर एक शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.